नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. सकाळचे 7 वाजलेले होते मित्रांनो. आपल्या दिवसाला मस्त अशी सुरुवात झालेली होती मित्रांनो. आणि आपल्याला आज जायचं होतं. आज 31 डिसेंबर आहे. आपली आज पार्टी असणार आहे मित्रांनो. पण पहिलं म्हटलं जरा गाडीमध्ये डिझेल भरून कुडाळला जाऊन येऊया, कारण की आपल्या त्या कामावरचं थोडं आम्हाला सामान मसुऱ्याच्या कामावरती लागणार होतं, म्हणून आपण निघालो कुडाळला मित्रांनो. आणि सामान थोडं लागणार होतं ते आणायला, आणि सामान घेऊन आपण जाणार होतो परत घरी, आणि ते उतरवून मग टेम्पो धुवून मग पार्टीला जायचं होतं मित्रांनो. आणि कामावरती पोहोचलो मित्रांनो. आणि तुम्हाला माहितीच आहे कामावरती थोड्या दिवसांनी काम चालू करणार आहोत आपण, कारण की काय प्रॉब्लेम झाला तो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी बोललेलो मित्रांनो. आणि मग आपण मस्त सामान भरून घेतलं आणि परत आपल्या घराच्या दिशेने निघालो मित्रांनो. जाऊन पहिला मस्त टेम्पो धुवायचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मग आपण जाणार आहोत पार्टीला. लोकेशन तुम्हाला दाखवेनच मी. मस्तच आहे आजचं लोकेशन आपलं, आणि एकदम असं खतरनाक आहे. आणि बघा मित्रांनो, टेम्पो धुवायला लावला आणि आपण सगळे कामगार, मी, पप्पा, सगळे आपले मस्त असं गाड्या सगळ्या धुवून झालेल्या होत्या ह्या पण. आणि टेम्पो पण मस्त, आपली सुट्टी असलो तर पहिला सगळ्या गाड्या धुवून घेतो मित्रांनो, कारण की सुट्टी नसली तर आपल्याला टाइम मिळत नाही. आणि पाणी पण आपल्याकडे भरपूर असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही मित्रांनो. आणि टेम्पो धुवून झाला बघा. नियोजन कामगारांचं मस्त विअरचा एक बॉक्स घेतलाय मित्रांनो पोरांना आपल्या प्यायला, कारण की 31 डिसेंबर आहे म्हटलं तर असं सुका तर जाणार नाही, त्याच्यामुळे म्हटलं नियोजन फुल लावलेलं आहे. आणि नियोजन लावल्यावर म्हटलं आता आपल्या लोकेशनवर तर पोहोचलेलो होतो मित्रांनो. आणि जायचं होतं आता खाली उतरून, कारण की हायवेच्या एकदम असं डाऊनला आहे ते पॉईंट. आपला पॉईंट आहे काळसे कासरडक्का आपला, म्हणजे काळचे गाव आहे. त्या काळचे गावाच्या पुढे आपला कासरडक्का देव आहे. दरवर्षी आमचा मोठ्याने असतो कासरडक्का. हे आपले पार्टी म्हणून आलोय आम्ही. असंच कासरडक्का तो आपला असतोच पावसामध्ये. आणि लोकेशन बघा मित्रांनो, एक नंबर खतरनाक असं लोकेशन बघा. बायको यायला लागले उतरून वरतून, आणि मम्मी, पप्पा, भाची, आपले पोरगे कामगार सगळे मित्र, आणि सगळे आपण आलेलो आहोत तिथं. लोकेशन तर असं एकच नंबर आहे मित्रांनो. मस्त असं इकडं पाणी आहे, प्यायचं तेवढं पाणी आम्ही घेऊन आलोय मित्रांनो आपल्यासोबत. आणि बाकी काय पाणी इकडं मस्त आहेच एकदम. आणि नियोजन बघा कसं लावलं, एकदम चटई घालून मस्त असं. आणि चुली बिली असं मांडलेले आहेत मित्रांनो. आणि म्हटलं आता चिकन मस्त धुवून घेऊया, कारण की आज मम्मीला, बायकोला त्यांना आराम होता मित्रांनो, कारण की आज आपण जेवण बनवणार होतो आणि त्यांनी फक्त आज जेवायचं होतं आणि आराम बसून. कारण की रोज उठलं जेवण बनवा, सकाळी लवकर उठा, जेवण बनवा. आणि मित्रांनो रोज ते जेवणातच असतात. सकाळी उठल्या की जेवणात, ते संध्याकाळपर्यंत जेवणातच, भांडी बिंडी घासणे सगळं आज सगळं आपण करणार होतो. मम्मीने, बायकोने सगळे बसून राहणार होते ते दोघी पण. आणि मस्त असं आपण म्हटलं चिकन पहिला धुवून घेऊया मित्रांनो, कारण की चिकन पहिला धुतलं का 65ला आम्ही थोडं ग्रेव्ही करणार आहोत, रस्सा करणार आहोत, त्याला चिकन बाजूला काढून ठेवलं आणि 65चं थोडं मस्त असं चिकन घेतलं आणि धुवून घेतलं. आता मॅरिनेशन करायला पाहिजे मित्रांनो, म्हणून मस्त सगळे आपले मसाले, दही, अंड सगळं असं मिक्स करून मित्रांनो मॅरिनेशन करून थोडा वेळ थांबून मग म्हटलं 65 करूया, कारण की आम्ही निवांत आलेलो आहोत. आज दिवसभर आपण इकडे राहणार आहोत आज, कारण की आज दिवसच असा काढून आलोय आम्ही, कारण की रोज 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 कामाच्या दगदगीत म्हटलं आपण मस्त आजचा दिवस एन्जॉय करायचा. कारण की 31 डिसेंबर पण होता, सगळेच पार्टी करतात. म्हटलं आपण पण आज मस्त असं पार्टीला येऊया, कारण की रोजचंच काम आहे मित्रांनो, फॅमिलीला घेऊन कुठं जाणं होतच नाही. आणि मस्त बघा आता मॅरिनेशन करून ठेवूया आणि मस्त सगळ्यांना कुरकुरीत बनवून देऊया 65, कारण की आम्हाला तर सवयच आहे, आम्ही कधी कधी बनवतो 65, त्याच्यामुळे मला तर मस्तच बनवायला येतं. आणि हे माझ्या मित्राने शिकवलंय मित्रांनो मला, विजय पाटील नाव त्याचं, त्यानेच शिकवलंय मला 65 बनवायला. नाही तर मला तर काय येतच नव्हतं. तुम्हाला माहितीच आहे मी कधी काय बनवत नाही. 65 चहा एवढंच आपल्याला येते बनवायला. बाकी जेवण आपला लक्ष्मण बनवणार होता आणि मस्त बनवतो तो पण जेवण. आणि तेल असं मस्त कढईमध्ये काढून टाकलेलं होतं मित्रांनो. आणि काकाने कांदा चिरायला घेतलेला, कारण की नंतरच्या जेवणाची तयारी चालू होती फोडणीला मारायलासाठी, म्हणून सगळे कांदे बिंदे चिरून ठेवत होता. मॅरिनेशन करून थोडा वेळ थांबलो मित्रांनो, कारण की तुम्हाला माहिती आहे मॅरिनेशन झालं की नंतर मस्त 65 पण आपलं भारी होणार. आणि तेल तापायला लागलं होतं आणि म्हटलं आता थोड्या वेळाने आपण मस्त 65 तळायला घेऊया, म्हणून बसलो. मस्त बैठक मांडली, तेल पण बघितलं तापलंय काय, तर तापलेलं होतं. मस्त सोडायला चालू केलं मित्रांनो. आणि खूप उशीर लागणार आपल्याला, कारण की आपली 65 खूपच होतं, 2-2.5 किलोचं 65 होतं मित्रांनो, कारण की एवढी लोक म्हणजे तेवढा सगळ्यांना पाहिजेतच एवढं. मस्त शेजवान चटणी पण आणलेली मित्रांनो. आणि बघा कसं मस्त
मस्त लाल बुन झालेला. आम्ही कुठला कलर घातला नाही की काय नाही, याच्यामध्ये असंच आहे ते. कारण की आपले मिरची पूड आणि हे आहे ते, आणि कांदा टोमॅटो सगळं मस्त असं चिरून घेत होतं. आणि 65 बनवून झालेलं फायनली मित्रांनो. पप्पांना आणि थंड आणलेला, आपली थम्सअपची बॉटल होती, आणि मस्त सगळ्यांनी खात एन्जॉय केलं. आणि मग म्हटलं आपण जरा पाण्याकडे येऊया इकडं. मस्त बघितलं तर झुळझुळ झुळझुळ पाणी सुटलेलं, पाय घालून थोडं बसायला मस्तच. मासे असे एकदम गुदगुल्या करत होते मित्रांनो पायाला. आणि मस्त असं आम्ही बसलेलो, बायको पण बसलेली बाजूला मित्रांनो. आणि आपण मस्त असं एन्जॉय केलं इथं, कारण की दिवस असा मस्त होता एन्जॉय. आणि तिकडे ते जेवणाची तयारी त्यांची चालू होती मित्रांनो. ते जेवण बनवतच होते. आणि आपली भाची बघा कसं करायला, तिकडं भाचीला सोडून आलो त्या दगडावरती. मी झुकेगा नाही साला म्हणायले मित्रांनो, कारण की पुष्पा बघितला आता मोबाईलमध्ये, त्याच्यामुळे झुकेगा नाही सालाचं भूत तिच्यावर पण चढलेलं आहे मित्रांनो. आणि बघा आता कसं, आणि मस्त असं बाय करून तिला पप्पाचं मम्मीचं इकडे वेगळंच काहीतरी चालू होतं. फांदी घाललेली, आणि ते आमचे काका ते फांदी तिकडून हलवत होते, बसलेले होते. मग आम्ही सगळेच बसलो, तर फांदी एकदम खालीच गेली मित्रांनो तुटून. पूर्ण फॅमिली सोबत पार्टी करायची मजाच वेगळी असते मित्रांनो. मित्रांसोबत तर सगळेच करतात, फॅमिलीला घेऊन आपण 31 डिसेंबर आपला मस्त असा साजरा केलेला आहे मित्रांनो. आणि मस्त असं एन्जॉय करून सगळे मुलं पण, आपली कामगार पण, मम्मी पप्पा पण सगळेच खुश झाले. आणि मित्रांनो आपण पण असं बघा फांदीवर बसून मस्त झाडाच्या एन्जॉय केलं सगळं इथं. आणि इथं लोकेशन एवढं खतरनाक आहे ना मित्रांनो, यावं लागतं इथं. तुम्ही येऊन एकदा बघाच, मस्तच आहे. आम्ही तर वरच्यावर येत राहतो इकडं मित्रांनो. आणि मम्मीनी बघा बायको कशी हे झाडावरच्या फांदीवर बसून कसे हे करायलेत. आणि मस्त आपला दिवसाचा मस्त गेला मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.